नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचंच पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण बघणार आहोत की सिडकोचं पेमेंट हे आपण चलानद्वारे कसे करणार आहोत. म्हणजेच बँके थ्रू NEFT RTGS जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला चलानने पेमेंट करावी लागते. आणि ती पेमेंट करण्यासाठी चलान आपण कशाप्रकारे सिडकोच्या साईटवरून डाउनलोड करणार आहोत त्या गोष्टीबद्दल आपण सविस्तर इन्फॉर्मेशन घेणार आहोत. आणि याआधी आपण ऑनलाईन पेमेंट कसं करायचं सिडकोचं हे आपण याच्यावरती व्हिडिओ बनवला आहे. जर तुम्ही तो बघितला नसेल तर तुम्ही स्पेसिफिकली तो व्हिडिओ जाऊन बघू शकतात. आणि याचबरोबर ह्या साईटबद्दल तुमच्या स्क्रीनवरती जी तुम्हाला साईट दिसते सिडकोची, आपल्या चॅनलवरती जे आधीपासून जोडलेले आहेत त्या सर्वांना साईटबद्दल नक्कीच माहिती असेल. पण जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला मी पुन्हा एकदा दाखवतो की साईट नक्की तुम्हाला सर्च कशी करायची आहे. तुम्ही जस्ट गुगलवरती जाऊन सिडको सर्च केलं तर तुम्हाला पहिल्याच ऑप्शनमध्ये sidco.maharashtra.gov.in हे ऑप्शन येईल. हे आल्यानंतर तुमच्यासमोर ही साईट ओपन होईल. आणि ही साईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पेमेंटमध्ये जाऊन पणन गृहसंकुल व दुकाने पेमेंट भरणा ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आणि इथे जाऊन तुम्हाला तुमचा रेफरन्स नंबर टाकायचा आहे. तर रेफरन्स नंबर टाकून तुम्हाला तुमचं पेज ओपन होईल. रेफरन्स नंबर जसं मी आधीही सांगितलं आहे आधीच्या व्हिडिओमध्ये की रेफरन्स नंबर तुम्हाला तुमच्या अलॉटमेंट लेटरच्या वरच्या टॉप साईडलाच तुम्हाला भेटून जाईल. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ आपण आधीही बनवलेले आहेत. या चॅनलवरती तुम्हाला सिडकोच्या लॉटरीपासून तर सिडकोची लॉटरी लागल्यानंतर तुम्ही जर विजेता असाल तर तुम्हाला त्याच्या पुढची कोणती प्रोसेस करायची आहे पूर्ण तुमचं घर भेटेपर्यंत या सर्वांबद्दल आपण व्हिडिओ बनवले आहेत आणि यापुढेही बनवणार आहोत. आणि जर तुम्हाला इंटरेस्ट असेल या व्हिडिओबद्दल आणि या माहिती जाणून घेण्याची तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे माझे व्हिडिओज आहेत ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. तर मग आपण इथे आपला रेफरन्स नंबर टाकून आपण जाऊया पुढच्या पेजवरती ती जिथे आपल्याला चलान डाउनलोड करायचं ऑप्शन येणार आहे. तर मी इथे आता रेफरन्स नंबर टाकतो आहे. आणि जसं तुम्ही रेफरन्स नंबर टाकून सबमिटवरती क्लिक करतात तसं सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पूर्णपणे डिटेल्समध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन दिसेल की तुमची कोणती अमाऊंट भरायची बाकी आहे, कोणती अमाऊंट तुम्ही पे केली आहे. आणि जी अमाऊंट तुम्हाला पे करायची असेल त्याच्यासमोर तुम्हाला सिम्पली टिक करायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता की जसं आपण टिक करतो तसं इकडे जसे 5,35,000ची जी अमाऊंट आहे ती तुम्हाला इथे रिफ्लेक्ट होताना दिसेल. फक्त याच्यामध्ये एक गोष्ट जी आपल्याला महत्त्वाची आहे आणि तुम्हाला जाणून घ्यावी हे मलाही इम्पॉर्टंट वाटतं ती म्हणजे ही ड्यू डेट फार महत्त्वाची असते. ही जशी तुम्हाला ड्यू डेट दिसते ही ड्यू डेट त्या पेमेंटची येईपर्यंत तुम्हाला इथे एडिटचं ऑप्शन अवेलेबल असतं. एडिटचं ऑप्शन म्हणजे समजा तुम्हाला 5,35,000 ॲट अ टाईम नाही भरायचे आहेत किंवा काही तुम्हाला भरायचे आहेत, काही बँककडून करून घ्यायचे आहेत, तर तुम्ही इथे हा ऑप्शन एडिट करून तुम्हाला हवी ती अमाऊंट तुमच्या हिशोबाने टाकू शकता. आणि तुम्ही बघू शकता जसं आता इकडे 530 टाकलं आहे तर तुम्हाला इकडे मेन अमाऊंट ही 530 झालेली आहे. आणि तुम्ही जेव्हा चलान बनवाल किंवा ऑनलाईन पेमेंट कराल तेव्हा तुम्हाला ही 530 रुपयाची येईल. ही जस्ट एक्झाम्पलसाठी अमाऊंट टाकली, तुम्ही तुमच्या हिशोबाने चेंज करू शकता. आणि जशी ही ड्यू डेट निघून जाते तसं तुम्हाला हा एडिटचा ऑप्शन येत नाही. म्हणजे जेवढी अमाऊंट इकडे दिलेली आहे तेवढीच अमाऊंट तुम्हाला पूर्णपणे पे करावी लागते. मग त्या ड्यू डेट झाल्यानंतर तुम्हाला पार्ट पेमेंट किंवा हाफ पेमेंट जर करायचं असेल तर तो ऑप्शन सिडको तुम्हाला देत नाही. मग त्याच्यानंतर तुम्हाला हे पूर्ण पेमेंटच करावे लागते. सो आपण आता चलान डाउनलोड कसं करावं या गोष्टीकडे जाऊया आणि पूर्ण पेमेंटचं एक्झाम्पल घेऊया आपण. आणि त्यासाठी तुम्ही बघाल की आपण इकडे जो आपल्याला इन्स्टॉलमेंट 3 आहे त्याच्यावरती मी क्लिक केलं आहे. आणि ती अमाऊंट आहे ती ॲज इट इज ठेवली, मी त्यामध्ये काही चेंजेस नाही केलं आहे. इकडे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि ईमेल ID टाकायचा आहे आणि इथे प्रोसीड टू पेवरती क्लिक करायचं आहे. आणि जसं मी प्रोसीड टू पेवरती क्लिक केलं आहे तसं तुम्हाला हे बँक चार्जेसचं एक पॉपअप येईल. त्याच्यामध्ये तुम्हाला बँक चार्जेसबद्दल डिटेल दिलेली असेल की किती चार्जेस तुम्हाला लागू शकतात कोणत्या मोड ऑफ पेमेंटनी पेमेंट केल्यानंतर. पण आज आपण चलानद्वारे बघणार आहोत. तर तुम्ही जस्ट इकडे क्लिक करा आणि प्रोसीड करायचं आहे आपल्याला पुढच्या पेजवर जाण्यासाठी. आणि जसं तुम्ही इथे प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे पेमेंट ऑप्शनचं पेज येईल. इकडे तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं असेल तर तुम्हाला क्रेडिट डेबिट कार्डने ऑप्शन घ्यायचं आहे, नेट बँकिंग किंवा वॉलेटनी तुम्हाला हे 3 ऑप्शन्स यूजफुल असणार आहेत. बट आपल्याला चलान जनरेट करायचं आहे. सो चलान जनरेट करण्यासाठी NEFT RTGS IMPS ह्या ऑप्शनवरती जायचं आहे तुम्हाला. इकडे तुम्हाला बँक डिटेल्स दिसतील, तुमचे जे पण बँक डिटेल्स म्हणजे ज्या बँकेमध्ये तुम्हाला NEFT RTGS करायचं आहे ते डिटेल्स तुम्हाला इकडे दिसतील. आणि आता चलान जी डाउनलोड करायची आहे त्यासाठी तुम्हाला इथे प्रिंट डिटेलवरती क्लिक करायचं आहे.
आणि जसं तुम्ही प्रिंट डिटेलवरती क्लिक करतात तुमच्यासमोर अशा प्रकारची एक चलान जनरेट झालेली दिसते आणि ती चलान आता तुम्हाला प्रिंट कशी करायची आहे. तर इथे राईट क्लिक करा. राईट क्लिक करून तुम्ही प्रिंटवरती क्लिक करा. प्रिंटवरती क्लिक केल्यानंतर इकडे तुम्हाला असेच ऑप्शन येतात. इकडे तुम्हाला सेव्ह ॲज PDF वरती क्लिक करायचं आहे आणि सेव्ह करायचं आहे. त्या चलान नंबरला तुमच्या हिशोबाने तुम्ही नाव देऊन इकडे सेव्ह करू शकतात आणि हे सेव्ह झाल्यानंतर तुमच्या डाउनलोड फाईल्समध्ये तुम्हाला ते सेव्ह झालेलं दिसून येईल. आणि अशा प्रकारे जे डाउनलोड होणार आहे ते चलान तुम्ही तुमच्या बँकमध्ये सबमिट करायचं आहे आणि त्याद्वारे तुमची बँक ही सिडकोला पेमेंट करेल. बट एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की हे जे चलान तुम्ही बघत आहात ते चलान हे फक्त एका दिवसासाठी व्हॅलिड असतं. जसं आज मी 9 तारीखला जनरेट करतो आहे तर तुम्ही बघू शकतात की इथे एक्सपायरी डेट पण दिलेली आहे आणि एक्सपायरी डेट सेम असते आणि त्याच दिवशी 12 वाजता हे एक्सपायर होतं. आणि तुम्ही बँकला जर पेमेंट करणार असाल तर बँकला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे की ही पेमेंट 12 ते 1च्या दुपारी म्हणजे तुम्हाला 9 तारीखलाच आज 12 ते 1च्या आधी तुम्हाला हे प्रोसीड करायचं आहे. म्हणजे चलान तुम्हाला अर्ली मॉर्निंग जनरेट करून बँकला सबमिट करायचं जेव्हा बँक ओपन होतं तेव्हा आणि त्यांना आवर्जून सांगायचं की तुम्ही 12 ते 1च्या आधी हे प्रोसीड करा जेणेकरून पुढे जाऊन हे चलान एक्सपायर होण्याची वेळ येणार नाही. कारण की बँक ही काही टाईम घेते त्यांच्याकडून प्रोसेस करण्यासाठी आणि त्याच्यानंतर मग सिडको ही पेमेंट ॲक्सेप्ट करत नाही. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा हे चलान हे त्याच दिवसापुरतं व्हॅलिड असतं आणि हे तुम्हाला 12 ते 1च्या आतमध्ये तुम्हाला ते प्रोसीड करून बँकेकडून प्रोसीड करून घ्यायचं म्हणजे जेणेकरून ते पुढची प्रोसेस होऊन त्या दिवसामध्ये हे चलान पूर्णपणे जोपर्यंत व्हॅलिड असणार आहे तोपर्यंत ही प्रोसेस पूर्ण होऊन जाईल. सो अशा प्रकारे तुम्ही चलानने पेमेंट करू शकतात. आणि याविषयी जर अजून काही तुम्हाला कन्फ्युजन असतील काही माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच कमेंटमध्ये कळवा. तर त्याविषयी आपण नक्कीच चर्चा करू आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलबरोबर नक्कीच कनेक्टेड राहा. आणि याचबरोबर थांबूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये तेच आणि भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच काहीतरी नवीन आणि युजफुल माहितीबरोबर ज्याने तुम्हाला सिडकोचं घर घेण्याची प्रोसेस ही फार सुरळीत आणि सोपी वाटायला लागेल. धन्यवाद.